नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणातल्या एका खूप मूलभूत पण तितक्याच महत्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे काळ. आता बघा, कोणतीही भाषा आपल्याला प्रभावीपणे बोलायची असेल किंवा लिहायची असेल तर काळाची म्हणजे टेन्सची समज असणं फार गरजेचं आहे. बरं, विचार करा की एखाद्या वाक्यामधली क्रिया नक्की कधी घडली, म्हणजे आत्ता घडली की याआधी घडून गेली की पुढे घडणार आहे, हे आपण ओळखतो कसं? कमाल म्हणजे याच प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे काळ या संकल्पनेत. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी काळ म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. त्यानंतर त्याचे 3 मुख्य प्रकार आहेत, वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ. ते उदाहरणांसहित बघू. आणि मग शेवटी या तिन्ही काळांना अगदी सोप्या पद्धतीने कसं ओळखायचं हे सुद्धा पाहू. ठीक आहे. चला तर मग थेट आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. काळ म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर वाक्यातल्या क्रियापदाचं जे रूप आपल्याला क्रियेची वेळ सांगतं त्यालाच आपण काळ म्हणतो. म्हणजे एखादी क्रिया आत्ता घडते आहे की पूर्वी घडून गेली की पुढे घडणार आहे, हा सगळा जो काही बोध आहे ना, तो आपल्याला होतो फक्त आणि फक्त क्रियापदाच्या रूपामुळे. आणि गंमत म्हणजे याच वेळेच्या आधारावर मराठीत काळाचे 3 मुख्य प्रकार पडतात. पहिला वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. चला तर मग आता एकेकाला नीट समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण बोलूया वर्तमान काळाबद्दल. नावाप्रमाणेच ज्या क्रिया आत्ता ह्यात क्षणी घडत आहेत त्याबद्दल. याची व्याख्या अगदी सरळ आहे. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कळतं की क्रिया आता घडतीये, तेव्हा तो असतो वर्तमान काळ. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. यात फक्त आत्ता घडणाऱ्या क्रियाच येत नाहीत, तर ज्या आपल्या रोजच्या सवयी आहेत किंवा ज्या गोष्टी नेहमीच घडतात त्यांचाही समावेश वर्तमान काळातच होतो. चला काही उदाहरणं बघूया. मी खातो, ती घाते, ते खेळतात. या सगळ्या वाक्यांमध्ये बघा, खातो, गाते, खेळतात ही जी क्रियापदं आहेत ना, ती आपल्याला सरळ सरळ सांगतात की क्रिया आत्ता सध्या घडते आहे. बरं, वर्तमान काळातून आता थोडं मागे जाऊया, म्हणजे भूतकाळात. अशा क्रियांबद्दल बोलूया ज्या आधीच घडून गेलेल्या आहेत. म्हणजे बघा, जेव्हा क्रियापदाचं रूप आपल्याला हे सांगतं की जी काही क्रिया आहे ती पूर्वीच, म्हणजे आपण बोलायच्या आधीच पूर्ण झाली आहे, तेव्हा आपण त्याला म्हणतो भूतकाळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही एक पूर्ण झालेली घटना असते. आता आपण जी आधीची उदाहरणं बघितली होती ना, तीच भूतकाळात कशी बदलतात ते पाहूया. मी खातोचं होतं, मी खाल्ले. ती गातेचं होतं, ती गायली. आणि ते खेळतात झालं, ते खेळले. पाहिलात फरक? खातोचं खाल्ले झालं. क्रियापदातला हा जो छोटासा बदल आहे ना, तोच आपल्याला सांगतो की क्रिया आता संपलेली आहे. बरं, वर्तमान बघितलं, भूतकाळ बघितला. आता उरला तिसरा आणि शेवटचा प्रकार. तो म्हणजे भविष्यकाळ. नावाप्रमाणेच ज्या क्रिया अजून व्हायच्या आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. हे तर नावावरूनच अगदी स्पष्ट आहे, नाही का? जेव्हा क्रियापदाचं रूप आपल्याला सांगतं की क्रिया पुढे कधीतरी घडणार आहे भविष्यात, तेव्हा तो झाला भविष्यकाळ. ही एखादी अपेक्षा असू शकते किंवा आपण काहीतरी ठरवलेलं असू शकतं. चला पुन्हा एकदा आपल्या त्याच उदाहरणांकडे वळूया. मी खातो किंवा मी खाल्लेचं भविष्यकाळात काय होईल? मी खाईन. ती गातेचं होईल, ती गाईल. आणि ते खेळताचं होईल, ते खेळतील. खाईन, गाईल, खेळतील हे शब्द ऐकले तरी आपल्याला लगेच कळतं की ही क्रिया अजून घडलेली नाही, पुढे घडणार आहे. ओके? तर आतापर्यंत आपण वर्तमान, भूत आणि भविष्यकाळ हे तिन्ही प्रकार वेगवेगळे समजून घेतले. पण आता खरी गंमत आहे. चला या सगळ्यांना एकत्र आणून बघूया, म्हणजे यांच्यातला फरक एका झटक्यात कसा ओळखायचा हे समजेल. आता बघा, ही स्लाइड खूप इंटरेस्टिंग आहे. इथे एकाच क्रियापदाचे तिन्ही काळांमधली रूपं आपल्यासमोर आहेत. पहिलं उदाहरण घेऊया, करणे. वर्तमान काळात ते होतं करतो. भूतकाळात तेच क्रियापद बदलून होतं केला. आणि भविष्यकाळात करेन. पाहिलं? क्रियापद एकच, पण काळानुसार त्याचं रूप कसं बदलत जातंय. आणि हा जो छोटासा बदल आहे ना, तो सगळा अर्थ बदलतो. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेचं सार काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची? तर ही की वर्तमान काळ म्हणजे क्रिया आत्ता घडतीये. भूतकाळ म्हणजे क्रिया पूर्वी घडून गेली. आणि भविष्यकाळ म्हणजे क्रिया पुढे घडणार आहे. अगदी सोपं आहे, नाही का? ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या की बास.
आणि आता जाता जाता एक छोटीशी पण मजेशीर गोष्ट. सगळ्यांनाच गाणी आवडतात, हो की नाही? तर आपलं जे कोणतं आवडतं गाणं असेल त्याच्या ओळी जरा आठवून बघा आणि त्यात जी क्रियापदं वापरली आहे त्यांचा काळ ओळखायचा प्रयत्न करा. बघा, ती क्रिया वर्तमान काळातली आहे, भूतकाळातली आहे की भविष्यकाळातली. असं करून बघितलं तर मला खात्री आहे की ही काळाची संकल्पना कायमची डोक्यात पक्की बसेल.